राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवातच वादावादीनं झालेली आहे। विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांची पदं ही गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे। आणि याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष महोदयांच्या अखत्यारीमध्ये असणार आहे। अध्यक्ष आणि सभापती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, यासाठी आमचा कोणताही आग्रह किंवा दुराग्रह नाही, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलंय। तर दुसरीकडे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलंय। विरोधी पक्षांकडून विरोधी पक्षनेते पदासाठीचा प्रस्ताव सादर झालाय। लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं स्वतः राम शिंदेंनी म्हटलंय। तर आता महायुतीनंतर थोडं महाविकास आघाडीकडे जाणार आहोत आपण, कारण सध्या रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात आहे। आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत असून उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावं यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळते। दरम्यान आदित्य ठाकरे हे सध्या गटनेते आहेत। त्यांना हे पद मिळाल्यास अनुभव मिळेल आणि ते आक्रमकपणे प्रचार करू शकतील असा ठाकरे गटाचा कयास आहे। तर अगदी काही दिवसांपूर्वी याच पदासाठी अनुभवी आणि आक्रमक नेते भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवरती होतं, मात्र आता भास्कर जाधव यांचं नाव मागं पडून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलंय। विरोधी पक्षनेते पदासाठी कुणाचं नाव घेतलं जाईल हा अंतर्गत प्रश्न असून आम्ही त्यावर चर्चा करू, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिलेली असली तरी त्या आदित्य ठाकरेंच्या नावामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी नाराज होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। बरं, या चर्चा उठण्यामागची देखील बरीच कारणं आहेत, तीही समजून घेणं गरजेचं आहे। कारण नुकतीच भास्कर जाधव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरामध्ये एकाच हॉटेलमध्ये आल्यानं औपचारिक भेट झाल्याचं वृत्त आहे। अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्षनेतेपद यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळत आहे। आणि यानंतर प्रताप सरनाईकांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बघा, भास्कर जाधव मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली। शेवटी माझे जुने मित्र आहेत। 20 वर्षे सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो। ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो। आज मी परिवहन मंत्री आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचानी याचा काही तुम्ही हे जुळवायची गरज नाही आहे। तर इकडे मात्र उदय सामंत आणि अंबादास दानवेंमध्ये देखील झुंपल्याचं पाहायला मिळालं। कारण विरोधी पक्षनेते पदावरून उदय सामंतांनी ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर दानवेंनी सामंतांना जोरदार चिमटा काढलाय। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही। भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे। ठीक आहे, जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही, असं माझं याविषयी ठाम मत आहे। या सर्व घडामोडींमुळे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दरम्यान पुढे जाण्याआधी महाविकास आघाडीची विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांमधील संख्या त्यावर एक नजर टाकूया।
तर विरोधी पक्षनेते पदासंदर्भामध्ये चर्चा सुरू असताना विधानसभा सदस्य संख्या ही जाणून घेणं आवश्यक आहे. यामध्ये ठाकरेंची शिवसेना तिच्याकडे आहेत 20 जण, काँग्रेसचे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10. तर काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 5 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 2 अशी विधान परिषदेतील संख्या आहे. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कायदेतज्ञ उल्हास बापट जोडले गेले आहेत. उल्हास बापट सर, आपलं स्वागत. खरं तर न्यूज प्लॅनेटमध्ये हा प्रश्न उपस्थित करावा असं वाटतो, कारण एका बाजूला अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. अधिवेशनाला जरी सुरुवात झालेली असली, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेताच नसल्या कारणामुळे विरोधी पक्ष नेते पद मिळावं यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यावरती अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या. मात्र लोकशाही नेमकं काय सांगते हे आपल्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. उल्हास बापट सर. गेले 5-10 मिनिटं मी पाहत होतो राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया. बरोबर. मी जे अनालिसिस करणार आहे ते फक्त कॉन्स्टिट्यूशनल अनालिसिस आहे हो. आणि आय एम अ कम्प्लिटली नॉन पार्टिझन पर्सन. त्या कुठल्याही पक्षाच्या बाजूने मी बोलत नाहीये. डेफिनेटली सर. मी हा जो मुद्दा आहे ऑपोजिशन लीडरचा, आज दिवसभर याच्याबद्दल बरेच प्रश्न माझ्याकडे विचारण्यात आले, तेव्हा 5 मिनिटात थोडक्यात तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन काय आहे ती सांगतो. प्लीज. 24 एप्रिल 73ला केशवानंद भारती खटल्याचा निकाल लागला आणि तिथे राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे. आता आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम यामध्ये फरक करतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कायद्यांनी जे लिहिलेलं आहे ते, आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे घटनेचा जो आत्मा आहे, स्पिरिट आहे, त्याप्रमाणे वागण्याची पद्धत. तर यामध्ये फार मोठा फरक असतो. आता मला पंतप्रधान मोदींचं एक पत्र सगळ्याच नागरिकांना गेलं असणार, तसं माझ्याही ईमेलवर आलेलं आहे. 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशन डे असतो. त्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की 2010ला मी गुजरातमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. त्यानंतर 2019ला मी कॉन्स्टिट्यूशन डोक्याला लावून हाच धर्मग्रंथ आहे भारताचा असं म्हटलं. तर माझं असं म्हणणं आहे की नुसतं असं करून चालणार नाही, तर त्याप्रमाणे वागणं पण महत्वाचं आहे. आता उदाहरणार्थ 93 कलमाखाली राज्यघटनेच्या डेप्युटी स्पीकर नेमायला पाहिजे हे लिहिलेलं आहे घटनेमध्ये. नेमलाय का डेप्युटी स्पीकर? नाही नेमले. तेव्हा घटनेप्रमाणे वागणं हे फार महत्वाचं असतं. आता सुभाष कश्यप जे सेक्रेटरी जनरल होते लोकसभेचे, त्यांच्या पुस्तकात त्यांनी व्याख्या दिली आहे की लीडर ऑफ द लार्जेस्ट पार्टी इन ऑपोजिशन शुड बी रेकॉग्नाइज्ड एज ऑपोजिशन लीडर. त्यात त्यांनी असंही म्हटलंय की 1 म्हणजे कोरम जो लागतो 1 तेवढी संख्या त्या ऑपोजिशन पार्टीची असायला पाहिजे. आता एक गोष्ट फार महत्वाची लक्षात घ्या की ही लोकशाही जी आहे, पार्लमेंटरी लोकशाही, ही आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेलमधनं घेतली आहे. तिथे 2 पार्टी सिस्टीम असल्यामुळे एक पंतप्रधान असतो आणि दुसरा ऑटोमॅटिकली ऑपोजिशन लीडर होतो. आपल्याकडे काय होतं, मल्टी पार्टी सिस्टीम असल्यामुळे एक पंतप्रधान होतो आणि दुसरा जो आहे तो ऑपोजिशन लीडर होऊ शकत नाही, कारण त्याला कदाचित 1 जागा नसतात. पण ज्याप्रमाणे सरकार कोअलिशननी म्हणजे संयुक्त सरकार स्थापन करता येतं, तसंच पार्लमेंटरी डेमोक्रेसी खाली ऑपोजिशन लीडर पण संयुक्त रीतीने मानता येतो. म्हणजे हे सगळे बाकीचे पक्ष एकत्र झाले, त्यांची संख्या जर का 1 वर गेली तर ऑपोजिशन लीडर नेमणं माझ्या मते आवश्यक आहे. बरं. 1900 माझ्या ज्ञानाप्रमाणे 1969 साली प्रथम काँग्रेस जेव्हा फुटली त्यावेळी प्रथम ऑपोजिशन लीडर नेमला गेला आणि त्यानंतर 77 साली सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ लीडर्स ऑफ ऑपोजिशन पार्लमेंट ऍक्ट 77 झाला. त्यात हे 1 पाहिजे असं लिहिलेलं आहे. घटनेत कुठेही ऑपोजिशन लीडरची व्याख्या दिलेली नाही किंवा 1 लोक पाहिजेत असंही म्हटलेलं नाहीये. बरं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो कोअलिशन गव्हर्नमेंट जसं असतं तसं कोअलिशन ऑपोजिशन करणं आवश्यक आहे. रोल जो आहे ऑपोजिशन लीडरचा तो कन्स्ट्रक्टिव्ह आहे, तो डिस्ट्रक्टिव्ह अजिबात नाहीये. लोकांचे गैरसमज असतात
त्यांनी सरकारच्या त्रुटी दाखवून द्यायच्या, त्याचप्रमाणे काय अपेक्षित आहे करणं हेही दाखवून द्यायचं असतं. आणि संसदीय लोकशाही जर का वृद्धिंगत करायची असेल तर ऑपोजिशन लीडर हा आवश्यक आहे असं जगभर पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये मानलं जातं. तेव्हा कारणं काहीतरी दाखवून ऑपोजिशन लीडर न नेमणं हे मला असं वाटतं घटनेच्या आत्म्याला किंवा स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला सोडू नये. मी पुन्हा क्लिअर करतो, मी कुठल्याही पक्षाच्या बाजूनी बोललेलो नाहीये. माय ओनली लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड टू द डेमोक्रेसी ऑफ इंडिया. त्यामुळे भारतीय संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने ऑपोजिशन लीडर नेमायला पाहिजे दोन्ही गृहांमध्ये. म्हणजे लोकसभा राज्यसभा जसं तसे विधानसभा विधान परिषद दोन्ही ठिकाणी ऑपोजिशन लीडर आवश्यक आहे असं 50 वर्ष मी कॉन्स्टिट्यूशन शिकवतोय, माझं मत आहे. बरोबर आहे. कायद्याच्या दृष्टीनं काय होऊ शकतं, घटनेच्या दृष्टीनं काय होऊ शकतं हे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला एक साधा प्रश्न आपल्याला आणखी विचारायचा आहे की ज्या वेळेला अपोजिशन लीडर्स नाही आहे वर्षभरापासून, काय काय त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. दुसरीकडे कायद्यातल्या कुठल्या पळवाटांचा वापर करून ते निवडलं जात नाही आहे असं तुमचं ऑब्झर्वेशन सांगतं. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मी राजकारणात अजिबात जाणार नाही. परंतु ऑपोजिशन लीडर जो आहे त्याला कॅबिनेट दर्जा असतो, त्याला प्रतिष्ठा आहे आणि त्यामुळे अनेक समित्या नेमतात, त्याच्यावर त्याचं योगदान असतं. या माणसाला जर का नेमलं नाही तर त्याचे दुष्परिणाम होणारच, म्हणजे त्यात काही शंका नाही. पण मी जास्त सखोल याच्यात जाणार नाही. निश्चितच धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून उल्हास बापट सर आमच्याबरोबर या संदर्भातली चर्चा केली. घटना नेमकं या संदर्भातलं काय सांगते हे समजावून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न केला, त्यासाठी आभार आहे आपले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.